नमस्कार. कृपा सिंधू स्वामी परिवारामध्ये आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे. कसे आहात सर्व? आनंदी आहात ना? असायलाच हवे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण होळी आणि होळीच्या दिवशी येणारे चंद्रग्रहण याविषयी जाणून घेणार आहोत. सावधान, वर्ष 2026 ची होळी एक ग्रहण घेऊन येणार आहे, जी भारतातही स्पष्ट दिसेल. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे आणि महत्त्वाचा आहे आणि थोडं सावध करण्यासाठीही आहे. कारण 2026 म्हणजे हे वर्ष जेव्हा रंगाचं महापर्व होळी एका ऐतिहासिक खगोलीय घटनेचा साक्षीदार होणार आहे. तुम्ही अगदी बरोबर ऐकलात. यंदा होळीच्या रंगाबरोबरच आकाशात एक वेगळीच हालचाल दिसणार आहे. मी बोलतोय होळीच्या दिवशी लागणाऱ्या चंद्रग्रहणाबद्दल, ज्याला आपल्या हिंदू धर्मात होळी, दिवाळी आणि रक्षाबंधन सारख्या सणांमध्ये मोठे महत्त्व आहे. हे सण खूप पवित्र आहेत आणि जोरदार धूमधडाक्यामध्ये साजरे केले जातात. पण जेव्हा या सणांवरती ग्रहण पडते, तेव्हा आनंदाबरोबर मनात थोडी भीती आणि शंका देखील येते. 2026च्या होळीला देखील काही असंच होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार होळी आणि चंद्रग्रहण एकाच दिवशी येणं हा खूप मोठा आणि दुर्मिळ योग असतो. 17 फेब्रुवारी 2026 रोजी आपण सगळ्यांनी सूर्यग्रहण अनुभवले. त्यानंतर अचूक 15 दिवसांनी म्हणजेच 3 मार्च होळीच्या दिवशी चंद्रग्रहण दिसणार आहे, जो भारतातूनही स्पष्ट दिसेल आणि याचा परिणाम आपल्या कुंडलीवरतीही होणार आहे. तसेच आपल्या नशिबावरती, अगदी शेअर मार्केटवरही याचा मोठा परिणाम आपण सगळे पाहणार आहोत. एवढंच नाही तर आपल्या पूजापाठबरोबर संपूर्ण जगाच्या वातावरणातही याचा मोठा प्रभाव पडणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहे, जी सध्या तुमच्या मनात खळखळ करत आहेत. जसे की होलिका दहन योग्य वेळ कोणता आहे? 2 मार्चला होळी साजरी करायची आहे का? की 3 मार्च रंगांची होळी खेळायची आहे? आणि बरसानात होळी कधी होणार आहे? चंद्रग्रहण भारतात कोणत्या वेळेला दिसणार आहे? ग्रहणाचा सूतक काळ कधी आहे? ग्रहण कधी सुरू होणार आहे आणि कधी संपणार आहे? या दरम्यान कोणत्या काळजी घ्यायच्या आहेत आणि आपल्या कुंडलीवर याचा काय परिणाम होणार आहे? सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ग्रहण संपल्यावर आणि होलिका दहन पूर्वी कोणते काम नक्की करायला हवे, जेणेकरून तुमच्या कुटुंबावरती कोणत्याही वाईट गोष्टीचा परिणाम होऊ नये. हिंदू पंचांगानुसार होळीचा सण फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा होतो आणि वर्ष 2026मध्ये फाल्गुन पौर्णिमेची तारीख 2 मार्चच्या संध्याकाळपासून सुरू होऊन 3 मार्चच्या संध्याकाळपर्यंत राहणार आहे. इथूनच सगळा गोंधळ सुरू होतो. सामान्यपणे आपण ज्या दिवशी पौर्णिमेची संध्या असते त्याच दिवशी होलिका दहन करतो. पण 2026 या वर्षी 3 मार्च या दिवशी संध्याकाळी म्हणजेच पौर्णिमेच्या संध्याकाळी आकाशात चंद्रग्रहण लागणार आहे आणि आपल्या शास्त्रानुसार हा एक अटल नियम आहे की ग्रहणाच्या वेळी कोणताही शुभकार्य, पूजा किंवा अग्नी प्रज्वलित करता शक्य नाही. किंबहुना या सर्व कार्यांसाठी सक्त मनाई आहे. ग्रहणाच्या वेळी होलिका दहन केल्याने कोणतेही पुण्य मिळत नाही. उलट आपल्याला दोष सुरू होतात. मग होलिका दहन केव्हा करावे हा प्रश्न पडला असेल. तर ज्योतिषशास्त्रानुसार आणि पंचांगानुसार असं मानलं गेलं आहे की 3 मार्चच्या संध्याकाळी ग्रहण आहे. त्यामुळे 2026मध्ये होलिका दहन 2 मार्च रात्री केले जाईल. हो मित्रांनो, तारीख थोडी लक्षात ठेवायची आहे. होलिका दहन 3 तारखेला नव्हे तर 2 मार्चच्या मध्यरात्री होणार आहे. पण 2 मार्चला एक अडचण आहे. ती म्हणजे संध्याकाळ होताच भद्रकाल लागलेला आहे. त्यामुळे तुम्हाला माहीत आहे की भद्रकाळात कोणत्याही होली दहन केले जात नाही. कुठलेही शुभ कार्य केले जात नाही. ते वाईट मानले जाते. भद्रकालात होलिका दहन केल्याने कुटुंब, समाज आणि देशासाठी अशुभ ठरतं. त्यामुळे भद्रकाळ हा संपेपर्यंत आपल्याला थांबावं लागेल. तर मित्रांनो, 2026मध्ये होलिका दहनाचा पवित्र आणि शुभ मुहूर्त म्हणजे 2 मार्च उशिरा रात्री म्हणजेच 3 मार्चच्या सुरुवातीला रात्री 12:50 वाजल्यापासून 2 वाजून 2 मिनिटांपर्यंतचा काळ आहे. हा काळ सुमारे 1 तास 12 मिनिटांचा आहे आणि तुम्ही यावेळेस पूर्ण श्रद्धा आणि तिथी विधीने होलिका दहन करू शकता. यावेळेस आग प्रज्वलित केल्याने तुमच्या घरातून नकारात्मकता संपुष्टात येते. तुमच्या घरातील वाईट परिस्थितींचा नाश होतो. पुढे जाऊन तुमची परिस्थिती सुधरू लागते.
त्यामुळे या अचूक मुहूर्तावरतीच होलिका दहन करावे. पुढे जाणून घेऊया ग्रहणाविषयी. सूतक काल कधी सुरू होतो आणि किती वेळेपर्यंतचा आहे. तसेच ग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांनी काय काळजी घ्यायला हवी, ही माहिती फारच बारकाईची आणि महत्त्वाची आहे. पण यापूर्वी तुम्हाला एक काम करायचे आहे, ते म्हणजे कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला लिहायचे आहे श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. जेणेकरून या चंद्रग्रहणाचा तुमच्या कोणत्याही वाईट परिणाम होणार नाही. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईकसुद्धा नक्की करा. जेणेकरून आम्ही इथे सर्व व्रत आणि सणांची शास्त्रीय माहिती देतो. ज्योतिषशास्त्र आणि पंचांगानुसार तुम्हाला सांगतो की कोणती तिथी आणि विधी करायच्या आहेत, ते व्रत कधी करायचे आहे, ते काय नियम आहेत आणि कोणत्या चुका टाळायच्या आहेत ते. जर तुम्हाला सर्व व्रत आणि सणांची खरी शास्त्रीय माहिती हवी असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर दाबा. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब बटन दाबाल मगच तुम्हाला आमचे सगळे व्हिडिओ मिळतील. चला आता बोलूया त्या खगोलशास्त्रीय घटनेविषयी, ज्यामुळे आता थोडेसे सगळेच घाबरलेले आहेत. 2026 सालचे पहिले चंद्रग्रहण येत आहे. ते 3 मार्च 2026 मंगळवार रोजी होणार आहे आणि त्याच्या अगोदर 15 दिवसांपूर्वीच म्हणजे 17 फेब्रुवारीला सूर्यग्रहणाचे वेध लागून गेलेले आहेत. हे काही साधं ग्रहण नाही. तेव्हा 15 दिवसाच्या अंतरात 2 मोठे ग्रहण येतात, तेव्हा त्याचा परिणाम सगळ्यांच्याच आयुष्यावरती आणि आपल्या देशावरही होत असतो. हे पूर्ण चंद्रग्रहण असेल म्हणजे चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या छायेमध्ये दिसेल आणि लाल रंगाचा दिसेल, म्हणजेच चंद्राने सुद्धा लाल रंगाची होळी खेळलेली असेल. आता सगळ्यांनाच प्रश्न पडला असेल की हे ग्रहण भारतातून दिसेल का आणि त्याचा वेळ काय असेल. तर होय, हे ग्रहण नक्कीच भारतात दिसेल. भारताच्या बहुतेक भागातून ते पाहायला मिळेल. या दिवशी दिसणाऱ्या चंद्राला ब्लड मून असे देखील म्हटले जाते. चंद्र उगवण्याआधीच चंद्राला ग्रहण लागलेले असेल म्हणजेच आपल्याला चंद्र काहीसा लपलेला किंवा छायेतला दिसेल. देव जाणो काय होईल. भारतीय वेळेनुसार सांगायचे झाले तर हा ग्रहण 3 मार्चच्या दुपारी सुरू होईल, पण दिवसभर चंद्र दिसेल नसल्यामुळे त्याचा महत्त्वाचा काळ संध्याकाळपासूनच सुरू होईल. भारतात चंद्र उगवण्याचा वेळ प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा असतो. साधारण 6 ते 6:30च्या दरम्यान जेव्हा संध्याकाळी सुमारे 6 वाजता पूर्व दिशेला चंद्र दिसेल तेव्हा ग्रहण सुरू झालेलं असेल असे समजले जाते. हे ग्रहण संध्याकाळी 6:47 संपेल, म्हणजेच त्याचा मोक्ष काळ संध्याकाळी 7 वाजण्यापूर्वीच असेल. हे ग्रहण भारतामध्ये संध्याकाळी फक्त 20 ते 25 मिनिटांसाठीच दिसेल, पण शास्त्रानुसार जर ग्रहण तुमच्या शहरात दिसत असेल तर त्याचा सूतक काळ पूर्णपणे मान्य करायला हवा. आता सूतक काळची नीट माहिती ऐका आणि वेळ ऐका. जेव्हा चंद्रग्रहण लागते तेव्हा सूतक काळ पूर्ण 9 तासांच्या आधी सुरू होतो आणि जेव्हा सूर्यग्रहण लागते तेव्हा सूतक काळ 12 तासाच्या आधी सुरू होतो. म्हणजेच चंद्रग्रहणासाठी सूतक काळ 9 तास आधी सुरू होतो आणि ग्रहणाचा स्पर्श काळ भारतीय वेळेनुसार दिवसाचाच असतो. म्हणून 3 मार्चपासून सकाळपासूनच सूतकाचे नियम लागू होतील. सूतक काळ 3 मार्च सकाळी 9 वाजल्यापासून सुरू होईल आणि ग्रहण संपेपर्यंत म्हणजेच सायंकाळी 6:47 चालू राहील. सूतक काळाला अशुद्ध वेळ मानली जाते, कारण या काळाच्या दरम्यान वातावरणात नकारात्मक ऊर्जा खूप जास्त प्रमाणात असते. त्यामुळे या काळात काय करायचे आणि काय नाही हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा किंवा हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. पहा, सर्वात पहिलं म्हणजे पूजापाठ पूर्णपणे टाळायचे. जेव्हा ग्रहण लागते तेव्हा 3 मार्च संध्याकाळी 9:30 वाजण्यापूर्वीच तुम्ही सगळे तुमच्या घरातली पूजा संपवून टाका आणि सकाळी 9 वाजल्यावर घरातल्या मंदिराचे दरवाजे बंद करा किंवा पडदा टाका. देवाच्या मूर्तींना हात लावू नका, देव अजिबात हलवू नका आणि जे जे खाण्यापिण्याच्या वस्तू आहेत सूतक लागण्यापूर्वी म्हणजे सकाळी 9:30च्या आधीपासून दूध, दही, पाणी यासारख्या वस्तूंमध्ये तुळशीची पानं टाकून ठेवा. वैज्ञानिक आणि धार्मिक दृष्टीने तुळशीमध्ये पारा असतो असं म्हणतात. म्हणूनच ग्रहणाच्या हानिकारक किरणांचा अन्नावरती प्रवेश करण्यामध्ये बंदी होते किंवा किंबहुना ते थांबले जाते. तिसरे म्हणजे या दरम्यान तुम्ही कोणत्याही
धारदार किंवा टोकदार वस्तू जसं सुई, कात्री, चाकू यांचा वापर अगदी टाळा. शिवणकाम किंवा कपड्यावर भरतकामही करू नका. फक्त मनात मंत्राचा जप करत राहा आणि धार्मिक पुस्तके वाचा. जे गर्भवती स्त्रिया आहेत त्यांनी पूर्णपणे स्वतःला बंद करून ठेवा, जेणेकरून कुठलेही प्रकाश पडू नये. प्रयत्न करा की ग्रहणाच्या वेळी घरातील कुठलीही बाहेर जाऊ नये आणि गर्भवती स्त्रिया या काळात कधीही झुकू नयेत, म्हणजेच वाकू नयेत. या काळात आपल्या पोटावरती गेरूचा लेप किंवा गाईच्या शुद्ध गोबरचा लेपही लावू शकता. आता सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे रंगांची होळी कधी खेळायची, म्हणजेच धुलीवंदन कधी साजरी करायचे ते. सामान्यतः होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी रंगांची होळी खेळली जाते. होलिका दहन आपण 2 मार्चच्या रात्री करणार आहोत, म्हणजेच 3 मार्चच्या सकाळी रंगांची होळी खेळायला हवी. पण इथे ज्योतिषशास्त्रात एक अडथळा आलेला आहे. 3 मार्चच्या सकाळपासून सुतक लागलेले आहे आणि संध्याकाळी ग्रहण आहे. त्यामुळे ज्योतिषशास्त्र असे सांगते की ग्रहणाच्या दिवशी सण साजरे करू नयेत. ग्रहण हा संयम, तप आणि जप करण्याचा दिवस असतो, ना की गोंधळ गडबड करण्याचा. म्हणून देशातल्या मोठ्या विज्ञान आणि काशीतल्या पंचांगानुसार रंगांची होळी 3 मार्चला नसून 4 मार्चला साजरी करायची आहे. म्हणजेच 4 मार्च 2026 बुधवार रोजी होळी खेळली जाणार आहे. या दिवशी ग्रहणाचा कोणताही परिणाम होणार नाही. पौर्णिमेची तिथी संपलेली असेल आणि चैत्र महिन्यातील प्रतिपदा म्हणजेच हिंदू नववर्षाची पहिली सकाळ असेल. वातावरण पूर्णपणे स्वच्छ आणि सकारात्मक असेल. त्यामुळे 4 मार्चला तुम्ही मनसोक्त रंगांची होळी खेळू शकता, गुलाल उधळू शकता आणि होळी मिलनसुद्धा साजरे करू शकता. या दिवशी सर्व शुभ योग जुळून आलेले आहेत. त्यामुळे कोणतेही शुभ कार्यही तुम्ही करून आणू शकता. आता पाहूया हे चंद्रग्रहण भारतात कोठे कोठे दिसणार आहे व याचा ज्योतिषशास्त्रावरती काय परिणाम झालेला आहे. चंद्रग्रहण मुख्यतः आशिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि प्रशांत महासागराच्या भागात दिसणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहण सिंह राशीत आणि पूर्व फाल्गुन नक्षत्रात आहे. याचा अर्थ असा की ज्यांची राशी सिंह आहे त्यांनी या दिवशी थोडं जास्त काळजी घेणं गरजेचे आहे. तुम्हाला मानसिक ताणतणाव, बेचैनी किंवा थोडी मोठी दुखापत होऊ शकते. त्यामुळे थोडी जास्त काळजी घेणं गरजेचे आहे आणि सतर्क राहा. तसेच सिंह राशी सोडली तर कुंभ आणि वृश्चिक राशींच्या लोकांनीसुद्धा थोडीशी काळजी घेणे गरजेचे आहे. पण घाबरू नका. उपाय खूप सोपा आहे. ग्रहणाच्या वेळी तुम्ही काही मंत्र जप करू शकता. पहिला श्री स्वामी समर्थ, दुसरा ओम नमः शिवाय, तिसरा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा आपल्या गुरूंचा कोणताही मंत्र तुम्ही उच्चारू शकता. ग्रहणाच्या काळात केलेले मंत्रजप सामान्य दिवसांच्या तुलनेने 100 पट जास्त फळ देतात. त्यामुळे घाबरू नका. म्हणजेच जी आपली आपत्ती आहे ती टाळण्याचा हा एक खूप सोपा आणि साधा उपाय आहे. त्यामुळे जितके जमेल तितके जप करत राहा. पुण्य कमवा आणि त्याचा तुमच्या राशीवरती जास्तीत जास्त चांगला परिणाम मिळेल. आता सगळ्यांच्या महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रहण संपल्यावरती काय करायचे आहे. होलिका दहनापूर्वी काय करायचे बघा. होलिका दहन आम्ही 1 दिवस आधीच केले आहे, पण त्याची राख आणि ग्रहणाचा प्रभाव अजून बाकी आहे. तर 3 मार्चच्या संध्याकाळी 6:47 ग्रहण संपल्यावर काही नियम पाळायला हवेत. जसे ग्रहण संपताच लगेच अंघोळ करा, घराची साफसफाई करा, घरामध्ये गंगाजल शिंपडा, मिठाचा पोछा करा, अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाका. घराचे मंदिर असो किंवा घराचा दरवाजा तो स्वच्छ करून घ्या. तसेच चंद्रग्रहणानंतर दिलेले दान आपल्या कुंडलीतील चंद्रदोष दूर करतात किंवा थांबवतात. होळीचा काळ असल्यामुळे शक्यतो लोकांना दानधर्म करा. जसं की तांदूळ, साखर, दूध, पांढऱ्या मिठाई, चांदीचा तुकडा किंवा पांढरा कपडा हे सगळे दान करू शकता. हे दान केल्याने घरामध्ये सुखशांती येईल व सकारात्मकता निर्माण होईल. आता पाहूया याचा कोणत्या राशीवरती काय परिणाम होईल ते. सगळ्यात आधी सिंह राशीचा काय परिणाम होईल ते जाणून घेऊया. सिंह राशीच्या लोकांसाठी सध्या चंद्रग्रहणाचा परिणाम खूप फायदेशीर नसला तरी विद्यार्थ्यांसाठी हा काळ स्पर्धा परीक्षा आणि अभ्यासाच्या मानाने खूप चांगला आहे. जे लोक राजकारणात,
प्रशासन किंवा सरकारी नोकरींमध्ये आहेत त्यांच्यासाठी ग्रहण अनेक चांगल्या बातम्या घेऊन येणार आहेत. नवीन गाडी, लग्न, योग्य निर्णय हे सर्व घडू शकते. पुढची राशी आहे धनु राशी. धनु राशीतील सगळ्या लोकांसाठी हा चंद्रग्रहणाचा प्रभाव शुभ आहे आणि फलदायी आहे. सध्या तुम्हाला कोणते तरी वाहन किंवा मालमत्ता मिळू शकते, त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. याशिवाय दररोजची काही कामे जी अडकून राहिलेली आहेत ती पूर्ण होतील आणि गुंतागुंतीनुसार जी काही कामं चालली आहेत ती सुद्धा फायदा देऊन जातील. तसेच ज्या ठिकाणी गुंतवणूक कराल तेथे देखील तुम्हाला फायदाच होईल. आता पुढची राशी आहे मकर राशी. मकर राशीतील सर्व लोकांना चंद्रग्रहणाचा प्रभाव या काळात तुम्हा सर्वांना खूप फलदायी मिळणार आहे. परदेशात जाण्याचे योग संभवतात आणि तुम्ही सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर लवकरच चांगले परिणाम मिळतील. लग्नाचेही योग दिसत आहेत. त्याचप्रमाणे आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि पैशाचा प्रभाव वाढेल. तसेच येणाऱ्या काळात तुम्हाला समाजात मानसन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल. एकंदरीत हा काळ मकर राशीच्या लोकांसाठी पैसा, करिअर, समाजातील प्रतिष्ठा यासाठी फायदेशीर असेल. आता जाणून घेऊया कुंभ राशीबद्दल. कुंभ राशीमध्ये नातेसंबंधांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात. तुमच्या जोडीदाराशी किंवा जवळच्या लोकांशी बोलताना शांत राहा. अनावश्यक वादामुळे तुमच्या नातेसंबंधांमध्ये बिघाड होऊ शकतो. त्यामुळे जितके होईल तितके शांत राहण्याचा प्रयत्न करा. पुढची रास आहे मीन रास. मीन राशीच्या लोकांमध्ये जबाबदाऱ्या वाढणार आहेत. कामात अडथळे येऊ शकतात. तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल थोडे जड आणि निराश वाटू शकते. आता जाणून घेऊ कर्क राशीबद्दल. कर्क राशींच्या लोकांसाठी आर्थिक दबाव जाणवू शकतो. खर्च वाढणार आहेत. घरातील वातावरणात ताणतणाव निर्माण होणार आहे. कन्या रास. कन्या राशीच्या लोकांसाठी मन जड वाटू शकते. अनावश्यक चिंता वाढू शकते. तुम्हाला काम करण्याची इच्छा नसू शकते आणि विश्वासू व्यक्तीपासून दूर राहावे लागू शकते. आता जाणूया तुला राशीबद्दल. मित्रांसोबत किंवा इतर टीम मेंबरसोबत गैरसमज निर्माण होऊ शकतात. काही योजनांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. तुमच्या सामाजिक वर्तुळाला दाब येऊ शकतो. म्हणजेच वाद टाळा. पुढची राशी आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी कामामध्ये जबाबदाऱ्या वाढू शकतात. तुमचे आरोग्य थोडेफार बिघडू शकते आणि झोपेवरती सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणून स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. आता जाणून घेऊया मिथुन राशीबद्दल. मिथुन राशीच्या लोकांना कामामध्ये थोडा उशीर होऊ शकतो. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मन विचलित होऊ शकते. काही वस्तुस्थिती बिघडू शकते किंवा केलेल्या काही प्रवासाच्या योजना या बदलू शकतात. पुढची रास आहे मेष रास. मेष राशीच्या लोकांनी धावपळ कमी करावी. खर्चावरती नियंत्रण ठेवावे. मोठे निर्णय शक्यतो पुढे ढकलावे. आपण जाणून घेतले 12 राशींवरती ग्रहणाचा काय परिणाम होणार आहे ते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चंद्रग्रहणाबद्दल, होळीबद्दल पूर्णपणे माहिती जाणून घेतलेली आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.